मला की नाही. तर सरकारचं एक कर्तव्य दिलेलं आहे म्हणून न्यायप्रविष्ट नाही केलेलं आहे, नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये गेले असते. अरे सरकारचं तर कर्तव्य आहे की आमचा उदरनिर्वाह चालवावा. 43 काय म्हणते की आमचा उदरनिर्वाह करावा, सरकारचं कर्तव्य आहे. मात्र सरकार निघून नाही राहिली आहे, खोटं बोलते सरकार, चालली पोलीस स्टेशन. समजलं ना. म्हणून न्यायप्रविष्ट नाही केलेलं आहे, नाही तर रोजच्या केसेस बसले असते सरकारवर. चला, मार्गदर्शक तत्वे चालू होतं आपलं. आणि मार्गदर्शक तत्वे मी लास्ट टाईम जो आपल्याला तुम्हाला आतापर्यंतचे जे लेक्चर झालेले आहे यामध्ये सर्व व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर अपलोड आहे ना. जर तुम्हाला मूलभूत हक्क, त्यानंतर आतापर्यंत झालेलं मार्गदर्शक तत्वांचं बेसिक याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर यूट्यूबवर रिपीट व्हिडिओज तुम्ही काय करा, ऐका, त्याला बघा, जेणेकरून ते मुद्दे जे आहे क्लिअर कट तुमचे होऊन जाईल है ना. आणि कलम 32बद्दल आणि मूलभूत हक्कांबद्दल याआधी आपण बघितलेलं होतं. आणि यानंतर आपल्याला लास्टचा जो टॉपिक होता तो आपला भाग 4 मार्गदर्शक तत्वे आपण चालू होतं आपलं. आणि आर्टिकल 38 आणि 39 या आर्टिकलपर्यंत आपण आलेलो होतं. आणि मोस्टली हे जे 38 आणि 39मध्ये एक प्रकारच्या समानतेच्या आधारावर, स्त्री आणि पुरुषांच्या समानतेच्या आधारावर या हे सामाजिक आणि आर्थिक तर मूलभूत मार्गदर्शक तत्वांना आपण बघितलेलं आहे की 4 सेक्शनमध्ये अभ्यासाच्या सोयीसाठी डिवाईड केलेलं आहे. मात्र आपण 38 आणि 39ला जर आपण अभ्यास जर केला तर आपल्याला असं दिसते की यातले काही हे जे मार्गदर्शक तत्व सामाजिक आणि आर्थिक गटामध्ये मोडणारे आहे. समजलं ना. आता यानंतर आपण समोर जर गेलो तर आपल्याला जे आर्टिकल पाहायचं आहे आर्टिकल 40. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ग्रामपंचायतींचं संघटन. काय दिलेलं आहे? ग्रामपंचायतीचं संघटन. आता ग्रामपंचायतीचं संघटन या वर्डवरून असं काही क्लिअर कट आपल्याला सोपं काही अर्थ मिळत नाही आहे. ग्रामपंचायत संघटन म्हणजे काय की राज्यामध्ये ग्रामपंचायत स्थापन करणे, त्यांचं सक्षमीकरण करणे, त्याच्यानंतर त्यांची स्थापना करून संघटन म्हणजेच पर्टिक्युलर त्यांच्यामध्ये त्यांच्या निवडणुका त्यांच्या प्रत्येकी 5 वर्षात काय करणे, आयोजित करणे, सरपंच आणि उपसरपंच किंवा सदस्यांची काय करणे, प्रॉपरली टर्म्समध्ये निवड करणे. त्यानंतर त्यांना टॅक्सेसच्या ज्या काही त्यांच्याकडे स्रोत आहे, कर वसुलीचे जे स्रोत आहे, कारण की आज आपण पाहतो मॅक्सिमम ज्या ग्रामपंचायती या नेहमी जिल्हा परिषद किंवा राज्य सरकारसमोर हात पसरवतात. तर ग्रामपंचायतीचं सक्षमीकरणसुद्धा होणं तेवढंच आवश्यक आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की कलम 40 तुम्हाला काय सांगत आहे की सरकारचं हे कर्तव्य आहे की ग्रामपंचायतीचं संघटन करणे, म्हणजेच त्यांना आर्थिक सुदृढ बनवणे, त्यांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी आयोजित करणे, सरपंच उपसरपंच सदस्यांची काय करणे, निवड करणे, विविध अनुदान त्यांना देणे, जेणेकरून त्या काय बनेल, आर्थिक सुदृढ बनेल. हे इथे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. कळलं? तर ही 40 महत्त्वाचं लक्षात घ्यायचं. आणि एक महत्त्वाचा भाग लक्षात घ्या की संविधानामधली जर तुम्हाला कलम जर ग्रामपंचायतीशी संबंधित कलम विचारली तर तुमचं उत्तर राहील आर्टिकल 40 संविधानातील. आणि जर तुम्हाला आपल्याला आणखी राज्यघटनेसोबत एक आणखी जो आपल्याला सब्जेक्ट पाहायचा आहे दॅट इज द पंचायत राज. पंचायत राज हा विषय आपला वेगळा आहे. आणि पंचायत राजमध्ये स्पेशली तुम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सर्व हा सगळा गट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोडतो. हा सर्व कशामध्ये मोडतो? स्थानिक स्वराज्य. आणि नंतर तुम्हाला नागरी स्वराज्य संस्थेमध्ये नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका आणि कटक मंडळे हा जर गट पाहिला तर हा सुद्धा पंचायत राजचाच भाग आहे. मात्र हा नागरी, कारण की नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका आणि त्याच्यानंतर कटक मंडळ हे कुठे राहतात? शहरी भागामध्ये. समजलं ना.
तर पंचायत राजचा विषयाचा अभ्यास करणे म्हणजे या एवढ्या सगळ्या संस्थांचा अभ्यास करणे. समजलं ना. मी इथे काय म्हणालो तुम्हाला, जर घटनेमध्ये तुम्हाला ग्रामपंचायत संबंधित कलम जर विचारली तर आर्टिकल 40. समजलं ना. आणि या ठिकाणी जर तुम्हाला ग्रामपंचायत अधिनियम जर तुम्हाला विचारला तर ग्रामपंचायत जो अधिनियम आहे 1958चा 1958चा. समजलं ना. ग्रामपंचायत अधिनियम 1958, आता त्याला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम म्हटलं जाते. आणि या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 5 नुसार कोणाची स्थापना केली जाते, ग्रामपंचायत. समजलं ना. तर आता इथे कंपॅरेटिव्हली कोणत्या कलमाला करायचं आहे, 40 आणि 5ला. 40 विचारली तर ही कुठली, राज्यघटनेत, आणि 5 जर विचारली तर हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. समजलं ना. तर हा फरक इथे महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे, कारण की पुष्कळसे विद्यार्थी इथे कन्फ्यूज होतात की ग्रामपंचायत आलं तर सरळ हे कलम 5च लक्षात आणि तुम्हाला ऑप्शन येणारच. समजलं ना. तर हे लक्षात घ्यायचं आहे. चल 40 आपलं झालं. 40मध्ये आणखी काही क्वेरीज असेल तर विचारू शकता. क्लिअर. चला समोर जाऊया. 41 काय म्हणत आहे, आर्टिकल 41. हां, आर्टिकल 41 तुम्हाला म्हणत आहे की कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. तर कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार म्हणजे काय, की राज्याचं हे कर्तव्य आहे की प्रत्येकाला काय देईल, की प्रत्येकाला काम देणे हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे. ते कोणत्याही माध्यम, आता लक्झरियस कामाचा आपण विचार नाही करू शकत. समजलं ना. तर राज्य सरकारचं कर्तव्य आहे की कामाच्या बाबतीत सरकार सहाय्य करेल. जसं तुम्ही पाहता की पुष्कळशे राज्य सरकार रोजगार हमी योजना चालवते. रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत उद्देशच काय आहे, प्रत्येक व्यक्तीला काम देणे हे सरकारचं काय उद्देश आहे. समजलं ना. तर या ठिकाणी हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की कामाचं याच्यामध्ये हा रोजगार हमीचं तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवू शकतात. त्यानंतर शिक्षण व बेकारी किंवा वार्धक्य. जसं शिक्षणालाही सरकार काय करते, सहाय्य करते. बेरोजगारी जर वाढली तर बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न करते. कशी कमी करते, काय करते, आपण सरकारचे ते धोरण आहे. समजलं ना. पण हे सरकारचे कर्तव्य घटनेमध्ये नमूद केलेले आहे की त्यांनी शिक्षणासाठी सहाय्य करावं. जर बेरोजगारी असेल, बेकारी असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. सर्वांना रोजगार मिळेल यासाठी काय राहायचं, प्रयत्नशील राहायचं. समजलं की नाही. आणि तशाच प्रकारे जर आजार आलं, विकलांग आलं, पुष्कळशे पहा की जसं आता विकलांगता, जसं आता आपण रांगण्याचं आपण जर उदाहरण घेतलं तर याला काय मिळेल, याला वेगळ्या काही सुविधा मिळत असेल सरकारकडून, राज्य सरकारकडून. विकलांगतेचं काय असेल, सर्टिफिकेट असेल. बसमध्ये जाईल तर भाडं काय लागते, कमी लागते. सोबत जाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा काय राहते, फ्री राहते. समजलं की नाही. तर हे सरकारकडून मिळणाऱ्या काय सुविधा आहे. या सुविधा तुम्हाला कोणत्या तत्वानुसार मिळतात, कारण की मार्गदर्शक तत्व 41मध्ये हे नमूद केलेलं आहे. समजलं की नाही. तर हे लक्षात घ्यायचं आहे. कळलं की नाही. इकडे ऑनलाईन समजा. तर सरकारचं कर्तव्य आहे की सरकार 41मध्ये नमूद केलेलं आहे तुम्हाला काम देणे, तुम्हाला शिक्षणाच्या सुविधा देणे, तुम्हाला बेकारी कमी करणे, रोजगार वाढवणे, हे सरकारचं सर्व कर्तव्य तुम्हाला दिलं आहे आर्टिकल 41मध्ये. तर क्लिअर झालं, समजलं सर्वांना. तर आर्टिकल 42 काय म्हणताय तुम्हाला, की कामाचा न्याय व मानवीय स्थिती प्रसूती सहाय्य यासाठी तरतूद. आता कामाचा न्याय म्हणजे काय, जस्टिस फॉर वर्क. कामाचा न्याय आपण ऑलरेडीच पाहिलेला आहे. मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य. जसं आता इथे आपण कामाचा न्याय किंवा मानवीय स्थिती, आता मोस्टली अशा व्यक्तींना असेच कामं देईल की जो करू शकेल. समजलं ना. असं कोणालाही कोणतंही काम दिलं जाणार आहे का, नाही.
स्त्रियांना बेरोजगार हमीच्या कमी हलक्या कामावरच दिलं जाईल, पुरुषांना तिथलेच थोडे जड कामं दिले जाईल. समजलं की नाही. तर कामाचा न्याय हे तर ठीक आहे, मात्र तुम्हाला इथे दिलेलं आहे प्रसूती सहाय्याची तरतूद. जसं तुम्ही पहा की सरकारी जे काही सरकारी हॉस्पिटल असतात है ना, सरकारी हॉस्पिटल असतात आपल्या इथलं. जर सरकारी हॉस्पिटल जर आपण घेतलं, गंगाबाई रुग्णालय आहे, तर गंगाबाई रुग्णालय हे स्पेशली डिलिव्हरीसाठीच आहे आणि निशुल्क दरामध्ये. इवन जर सरकारी रुग्णालयामध्ये जर महिला काय करत असेल, डिलिव्हरी जर करत असेल, तर तिला 4 ते 5-6 हजार रुपये तिच्या डायरेक्ट अकाउंटमध्येही टाकले जातात. समजलं ना. तर हे कुठे लिहिलेलं आहे? हे सरकारचं कर्तव्य आहे की प्रसूती सहाय्य करणे हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि प्रसूती सहाय्यासाठीच सरकार वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अशाच प्रकारे महिलांसाठी स्पेशली काय केले जातात, डिलिव्हरी हॉस्पिटल ओपन केले जातात. कोणताही शुल्क न घेता ती सेवा दिली जाते आरोग्याची प्रसूतीसाठी. कळलं? समजलं? या ठिकाणी हे आता आपण एवढी अपेक्षा आपण नाही करू शकत की जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळेल त्याच, असंही म्हणू शकत नाही मिळणार नाही. समजलं ना. जे सरकारी डॉक्टर आपण जर विचार केला आणि प्रायव्हेट डॉक्टरचा विचार केला, तर सरकारी डॉक्टरला खूप जास्त अनुभव असतो, कारण की ते नंबर ऑफ पेशंट दर दिवसाला खूप हँडल करतात. समजलं ना. परंतु सरतेशेवटी एकटा व्यक्तीच काय करणार आहे? जर काही भ्रष्टाचारी लोक त्याच्यामध्ये जर असेल आणि जे काही साहित्य जर पाहिजे असेल ते साहित्य जर प्रॉपरली त्या डॉक्टरला नाही मिळालं, तर त्याच्यामध्येही अनास्था येतेच. त्याच्यामध्ये सुद्धा ती अनास्था निर्माण होतेच की बाबा मीच सर्व्हिस द्यायची आणि इन्स्ट्रुमेंट किंवा काही कॉपरेटिव्ह टीम नाहीच राहणार, तो व्यक्ती तरी काय करणार? समजलं ना. आपल्या इथल्या बोगसगिरी आणि संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रात असो किंवा भारतातील मॅक्सिमम जिल्ह्यांमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये हेच हाल आहे. आग लागणे, प्रसूती करताना दगावणे किंवा टेस्ट न होणे, सोनोग्राफी सेंटर बंद असणे वगैरे वगैरे, हे सगळे प्रॉब्लेम्स आम्हाला सर्वांना माहीत आहे. म्हणून सामान्याचा सामान्य आणि गरीब व्यक्तीसुद्धा आज विचार करते, अरे नाही रे बाबा, जर डिलेवरी करायची आहे तर 2 पैसे गेले तर चालेल, मात्र प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डिलेवरी करायची आणि सुखरूप घरी यायचं. तर ही विश्वासार्हता सरकारी रुग्णालयांवरही कमी झाली आहे. का बरं विश्वासार्हता आपली कमी झाली? आपला आहारता आपली बिलकुल कमी झालेली आहे की 2 पैसे खर्च करायचे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. मात्र सरकार खूप प्रयत्नशील आहे. सरकार यासाठी असं नाही म्हणत की सरकार प्रयत्नशील नाही आहे. समजलं ना. मात्र आपली व्यवस्थाच अशी आहे, आपली व्यवस्था अशी बनून गेलेली आहे, ज्या व्यवस्थेमुळे हे सगळी एवढे आज जर कोणत्या क्षेत्रावर सर्वात जास्त सरकार पैसा खर्च करत असेल तर तो आरोग्य क्षेत्रावर. समजलं ना. सर्वात जास्त आरोग्य क्षेत्रावर पैसा खर्च करत आहे. नाही तर आपण वॅक्सिनेशन, आपल्याला जर 500-500 रुपये 600-600 रुपयाचं वॅक्सिनेशन प्रायव्हेटमध्ये दिलं जातं, सरकार हेच वॅक्सिनेशन निशुल्क दरामध्ये करून आलं, तरीही आपण वॅक्सिनेशन करायला तयार नाही. समजलं ना. तर या माध्यमातून लक्षात घ्या ऑनलाईन विद्यार्थ्यांनो, की जर तुम्ही अजूनपर्यंत वॅक्सिनेशन केलेलं नसेल तर कृपया करून स्टडी सर्कल गोंदियाची विनंती आहे की सर्वांनी वॅक्सिनेशन करा, की जेणेकरून सरकारचं हे कर्तव्य जेवढं आहे की आरोग्याच्या सुविधा देणे, तेवढ्याच आरोग्याच्या सुविधा घेणे हे आपलं कर्तव्य आहे. समजलं ना. ते लक्षात घ्या स्वतःला आणि सुखरूप बनवा, हे महत्त्वाचा पॉईंट. हे झालं 42 आणि त्याच्यानंतर 41 आणि 42. अंडरस्टूड? क्लिअर? त्यानंतर येऊ आर्टिकल 43. आर्टिकल 43 काय म्हणते? आर्टिकल 43 कामगारांना निर्वाह, वेतन इत्यादी. आता कामगारांना निर्वाह म्हणजे काय? उदरनिर्वाह है ना. 2 वेळचं जेवण, राहायला एक छोटंसं घर आहे की नाही, छोटीशी आरोग्याची सुविधा वगैरे वगैरे, याला काय म्हणाल तुम्ही? निर्वाह, वेतन. निर्वाह करण्यासाठी लागणारं वेतन. आता उदरनिर्वाह जसं आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या मार्गाने, जसं राज्य यथायोग्य मार्गाने सर्व कामगारांना काम, निर्वाह, वेतन, सामूहिक जीवन आणि विरंगुळा, सामाजिक व सांस्कृतिक संधी, पूर्ण उपयोग याची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती करून देण्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीर उद्योगाची
संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. आता हे जाऊ दे, खूप मोठं लंबलचक लिहिलेलं आहे. मात्र याचा सोपा अर्थ काय आहे की प्रत्येक सरकारचं, राज्य सरकारांचं एक कर्तव्य आहे, केंद्र सरकारचं एक कर्तव्य आहे की जर सामान्य नागरिकाला त्याच्या उदरनिर्वाहासाठी ज्या काही सोयीसुविधा आहे त्या उदरनिर्वाह, आता सगळ्या काही फ्री तर आणून दिल्या जाणार नाही, समजलं ना. जर सर्वांनी सरकारचं असं कर्तव्य दिलेलं आहे आणि तुम्ही तर सरळ म्हटलं असतं आठ बस सरकारचं कर्तव्य दिलं आहे की आमचा उदरनिर्वाह करावा, मग झालं. अन्य नाही, सरकारचं कर्तव्य आहे, पाच बसेल सरकार, मस्त उठायचं, झोपून काही काम नाही करायचं आणि आणखी रात्री दट्टून जेवलं की झोपलं, समजलं की नाही. तर सरकारचं एक कर्तव्य दिलेलं आहे म्हणून न्यायप्रविष्ट नाही केलेलं आहे, नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये गेले असते. अरे सरकारचं तर कर्तव्य आहे की आमचा उदरनिर्वाह चालवावा. 43 काय म्हणते की आमचा उदरनिर्वाह करावा, सरकारचं कर्तव्य आहे. मात्र सरकार निघून नाही राहिली आहे, खोटं बोलते सरकार, चालली पोलीस स्टेशन, समजलं ना. म्हणून न्यायप्रविष्ट नाही केलेलं आहे, नाही तर रोजच्या केसेस बसले असतं सरकारवर, आमची सेवा करत नाही आणि घटनेमध्ये दिलेलं आहे, समजलं की नाही. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर 43 काय म्हणते आहे, उदरनिर्वाह करायचा आहे तुमचा, मात्र सरकारचं कर्तव्य आहे कशा पद्धतीने करायचं, सरकार याबद्दल कसे धोरणं आखे हे सरकारवर डिपेंड, समजलं ना. उदरनिर्वाह करायचा आहे म्हणजे काही 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला जाऊन जेवण करून घेईल अशातली अपेक्षा तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला घर बांधून तुम्हाला घरकुलवाली अपेक्षा करू शकता तुम्ही, मात्र मस्त 3 मजली बिल्डिंग आणि आलिशान मस्त AC लागलेले घरं बांधून भेटेल असं कसं काही अपेक्षा नाही करू शकत, समजलं ना. छतही भेटेल याची काही अपेक्षा नाही आहे. छत पाहिजे म्हणजे राहण्यासाठी एक घर पाहिजे असं म्हणू शकता. मात्र स्लॅब वगैरेचं जर कॉस्टिंग वाढत असेल, भेटते किती घरकुलामध्ये, 1,20,000 रुपये भेटते. किती भेटते, 1,20,000 रुपये. आता 1,20,000मध्ये आपल्या अपेक्षा भरपूर असते. सिमेंटची बिल्डिंग, सिमेंट असा, आपला फ्लोरिंग असावं, टाईल्स लागावी, त्यानंतर किचनचा ओटा असावा, प्लास्टर असावं, पुटिंग असावं, पेंटिंग असावं, इलेक्ट्रिक फिटिंग अंडरग्राऊंड सर्व असावं. आता वॉशरूम वगैरे सर्व बिलकुल नीट अँड क्लीन असावे. असं जर 1,20,000 बनणार आहे का. एक खोली बांधायला गेली, एवढेही बांधायला गेलं त्याच्यापेक्षा डबल टिबल खर्च लागून. पण तो एक सरकारचं अनुदान आहे. हे काय आहे, अनुदान. अनुदान कधी पूर्ण खर्च भागवत नाही. अनुदान सहाय्य करण्यासाठी अनुदान असते. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं टाका लागेल, समजलं ना. यामध्ये तुम्हाला तुमचं टाका लागेल तेव्हा कुठे तुमचं घर बनेल. नाही जवळजवळ 1,20,000मध्ये घर बनते का रे. नाही, काही वेगवेगळे 21च आहे ना. हां 21च आहे. मी आता ते मी कन्फर्म याच्यासाठी सांगतो कारण मी आत्ताच गावाला गेलो होतो, तर तिथल्या त्या घरकुलवाल्यांनाच विचारलं किती भेटले रे. 1,20,000 भेटते म्हणे. बाकीचे तुम्हाला टाकावं लागतात तेव्हा कुठं आपलं घर बनते. नाही टाकत असेल तर तेच. आता याने स्लॅबची गोष्ट केली, मग काय टाकायला, टाक रे फाटे, मार रे कवेलू, मार रे टीना, आहे का नाही. असंच घर बनेल. म्हणून आता सरकार म्हणते की सरकारने किती दिले, 5,000 रुपये दिले टॉयलेट बाथरूमसाठी. कशासाठी, टॉयलेट बाथरूमसाठी नाही, त्यासाठी संडास है ना. आता संडास, मग लोक काय म्हणते, 5,000मध्ये गड्डा नाही बनत तर संडास बनाल का जी. 15,000 आहे का, हां 15,000. आता 5,000 तर गड्डा बनवायलाच लागून जाते. बाकी 10,000 कसं संडास बनल. जाते कोण संडासात, कोण जाते, तुम्ही. सरकार बांधून देईल संडास, कोणाची जिम्मेदारी आहे बांधायची, तुमची. परंतु आपल्याला अनुदान भेटण्याची किंवा सरकारकडून आपल्या एवढ्या अपेक्षा वाढून गेलेल्या आहे की का करून देते. एखादी योजना आणली तर एवढ्या ह्याच्यात होते काय, एवढ्या ह्याच्यात होते काय, एवढ्या ह्याच्यात होते काय, समजलं ना. तर अशा आपल्या अपेक्षा. थोडंसं बोट दिलं पकडाल तर हातच पकडून टाकाल, समजलं की नाही. तर म्हणून सरकारच्या नावाने चिल्लावण्यापेक्षा आपण आपल्या देशासाठी काय करतो, आपल्या राज्यासाठी काय करतो तेच जाऊ द्या, देश आणि राज्य तर जाऊ द्या, आपण आपल्या स्वतःसाठी काय करतो हे तर विचारात घ्या. पहिले आपल्या स्वतःसाठी. संडास आपल्या स्वतःसाठीच बांधायचा, देशासाठी बांधायचा आहे का, बांधायचा आहे का देशासाठी संडास, काही आवश्यकता नाही, समजलं ना.
पण देशाच्या नागरिकाचा जेव्हा विकास होईल तेव्हा देशाचा विकास आपोआप होतो. समजलं गेलं. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला हे शिकवते, कामगारांना निर्वाह वेतन देणे हे सरकारचं कर्तव्य आहे. ते 43मध्ये दिलेलं आहे. कशामध्ये दिलं आहे? आणि निर्वाह वेतन म्हणजेच की एवढं वेतन की जे 2 वेळचं जेवण, म्हणजे कोणी भुका नाही झोपणार. समजलं ना. आणि पुष्कळशा वेळेस काय होते की काही महिलांचे पती वगैरे ज्यांचं निधन होते, त्या विधवा होतात, त्यांच्या हाताला काही काम नसते, किंवा काही म्हाताऱ्या होतात, म्हातारे पुरुष होतात, म्हातारे स्त्री म्हाताऱ्या होतात. तर यांना मग त्या काळामध्ये ते काहीच काम नाही करू शकत. समजलं ना. मग त्यांना तुम्ही पहा की पुष्कळशा वेळेस तुम्हाला महिन्याचे पहिल्या हप्त्यामध्ये खूप बिचारे म्हातारे लोक बँकेसमोर लाईन घेऊन उभे राहतात. आणि कितीसाठी? फक्त 500, 600 रुपये त्यांच्या महिन्यामध्ये उदरनिर्वाह म्हणून सरकार त्यांच्या अकाउंटमध्ये टाकते. आणि फक्त एवढ्यासाठी ते, आता मला सांगा की 500-600 रुपयामध्ये महिन्याचा खर्च कसा भागवत असेल? मग तो एक उदरनिर्वाह म्हणून सरकार सहाय्य करणे हे सरकारचं कर्तव्य आहे. म्हणून त्यामार्फत सरकार फक्त प्रोव्हाइड करते. याच्यामध्ये तुमची चांगली लक्झरियस लाईफ होईल अशी अपेक्षा काही तुम्ही करू शकत. समजलं की नाही? कळलं? तर हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. तसंच इथे तुम्हाला एक दिलेला आहे पॉईंट, सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील. कुटीर उद्योग म्हणजे काय? जे घर बसल्या, जसं काही जण विणकाम करतात, काही जण शेळी काम करतात, काही जण कोंबडीचं पालन करतात, आहे की नाही? याला तुम्ही काय म्हणाल? कुटीर उद्योग. तर सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे हे सरकारचं कर्तव्य आहे. तुम्ही पाहिलं असेल की सरकार उमेद प्रकल्प तुम्ही ऐकलेला आहे ना? उमेदवाला प्रकल्प. सरकार उमेदचा प्रकल्प चालवते, उमेदचा प्रोग्राम चालवते. या उमेदमार्फत काही स्त्रिया महिलांना काय केलं जाते? एकत्र केलं जाते आणि त्यांचे गट स्थापन केले जातात. काय स्थापन केले जातात? गट स्थापन केले जातात. आणि गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण केलं जाते. समजलं ना? काय केलं जाते? महिलांचं सक्षमीकरण केलं जाते, त्यांचं एम्पॉवरमेंट केलं जाते. समजलं की नाही? हे लक्षात घ्यायचं आहे. तर हा सुद्धा सरकारचा उमेद ही नावाचा कार्यक्रम राबवणे हे सुद्धा काय तर उदरनिर्वाह करणे हे तर सरकारचं कर्तव्य आहे. मात्र सरकारवरली डिपेंडेबिलिटी त्यांची कमी करणे. केव्हापर्यंत सरकारवर तुम्ही डिपेंड राहाल? 500-600 रुपयामध्ये काय होतात? महिन्याची खर्च होतो का? नाही. समजलं ना? म्हणून आपल्या स्वतःला काय करा? सक्षम बनवा. तर हा उमेद प्रकल्प सरकारच्या माध्यमातून राबवला जातो आणि विविध स्किल प्रोग्राम्स उमेदच्या माध्यमातून शिकवले सुद्धा जातात. कळलं की? त्याच्यामध्ये वॉशिंग पावडर कसं बनवायचं, वॉशिंग टिकिया कशी बनवायची, समजलं ना? मशरूम ग्रो कसं करायचं, समजलं की नाही? तर अशा प्रकारचे स्किल प्रोग्राम्स उमेदच्या माध्यमातून राबवले जातात, जे स्पेशली महिलांसाठी असतात. कळलं? तर हे 43 महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 43लाच तुम्हाला दिसेल एक आणखी कलम जोडण्यात आली, 43A. तर मग 43A काय आहे? उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. जसं आपण 43 पाहिलं तर कामगारांचा उदरनिर्वाह. 43 काय आहे? कामगारांचा उदरनिर्वाह. आणि म्हणूनच 43लाच 43 अटॅच केलं. आणि हे सुद्धा कोणाशी संबंधित आहे? घेतलं. कोणाशी संबंधित आहे? कामगारांचा उदरनिर्वाह तुम्हाला विचारलं तर 43. आणि कामगारांना उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात सहभागी करून घेणे हे कशामध्ये दिलं आहे? 43. आता व्यवस्थापन. आता जर एखादं तुम्ही करा की माझा जर एखादा उद्योगधंदा आहे, किंवा माझं जर एखादी काय कंपनी जर आहे, तर ही कंपनी हे काय सांगत आहे? सरकारचं कर्तव्य आहे कामगारांना उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापन म्हणजे काय? मॅनेजमेंट. या मॅनेजमेंटमध्ये सहभागी करून घेणे हे सरकारचं कर्तव्य आहे. पण जरुरी नाही आहे की माझी जर प्रायव्हेट कंपनी आहे तर मी कामगारांना व्यवस्थापनात माझ्या मॅनेजमेंटच्या मीटिंगमध्ये बोलावून घेणे हे मी एवढं पसंत करणार नाही. डिपेंड करते, करणार किंवा नाही करणार हे माझ्यावर डिपेंड आहे.
समजलं की नाही. मात्र सरकारचं कर्तव्य आहे की कामगारांना सुद्धा व्यवस्थापनात काय करून देणे, स्थान मिळवून देणे, हे सरकारचं कर्तव्य आहे. कारण की ज्यावेळेस ते व्यवस्थापनात येईल त्यावेळेस होणारे स्वतःवर होणारे अन्याय सुद्धा ते काय करू शकतात, कमी करू शकतात. समजलं की नाही. आणि आता व्यवस्थापनात, आणि यासाठी तुम्ही व्यवस्थापनात कोणती कंपनी घेईल नाही घेणार आहे त्या कंपनीवर डिपेंड करते, त्या मालकांवर डिपेंड करते. समजलं ना. मात्र सरकारला यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे की कामगारसुद्धा व्यवस्थापनात काय होईल, सहभागी होईल. त्यांच्या आता जर व्यवस्थापनात सहभागी होत नसेल तर मग तुम्ही पहा की लाडला पिक्चर तुम्ही पाहिलेला आहे. अनिल कपूर ग्रुप लीडर असते, पुष्कळशे वर्करची युनियन असते. त्या एकतर व्यवस्थापनात उद्देश कामगारांना, आता सगळ्याच कामगारांना तर करू शकत नाही, एवढं मोठं व्यवस्थापन तर राहू शकत नाही. जर असं नाही होत असेल तर मग वर्कर लोकच आपली काय बनवतात, युनियन बनवतात. जर त्यांच्या वेतन त्यांना कमी दिलं जात आहे, त्यांना दिलेल्या फॅसिलिटीज जर कमी दिल्या जात आहे तर ते संपावर जातात आणि आपल्यावर होणारा अन्याय काय करतात, कमी करण्याचा प्रयत्न करतात. ते हे झालं कामगारांचं हित जोपासणे संघटनेच्या माध्यमातून. मात्र सरकारचे कर्तव्य आहे की कामगारांचं हित जर जोपासायचं आहे तर त्यांना व्यवस्थापनात स्थान मिळवून देणे हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि हेच तुम्हाला कशामध्ये दिलेलं आहे, 43. अंडरस्टूड, क्लिअर झाला हा पॉईंट. तर हे इथे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 43चंच आणखी आहे 43B. 43B. 43B काय म्हणत आहे की 43B म्हणत आहे सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन. सहकारी सोसायटी, पुष्कळदा हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल, कॉपरेटिव्ह सोसायटीज है ना. तर सहकारी सोसायटींना प्रोत्साहन. जसं सहकारी सोसायटींना प्रोत्साहन देणे कशासाठी, ॲक्च्युली यासाठी जर आपण अमेंडमेंट जर पाहिली, आधी ही घटनेमध्ये ॲड नव्हती, ही कलम घटनेमध्ये नव्हती. हे लक्षात घ्यायचं आहे की सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन यासाठी कोणती अमेंडमेंटनुसार ही कलम घटनेमध्ये टाकण्यात आलेली आहे, 97/2011. पुष्कळदा प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे. पुष्कळदा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देणे सरकारचं कर्तव्य आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार ही कलम घटनेमध्ये टाकण्यात आली, 97. आणि सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देणे म्हणजे काय की पुष्कळशा सहकारी संस्था असतात. जसं तुम्ही एखादी चांभार संवर्धन सहकारी सोसायटी अशी समजा एखादी तुम्ही सहकारी सोसायटी स्थापन केली, तर सगळा जो काही चांभार समुदाय आहे यांचं संवर्धन करणे या सहकारी संस्थेचं काय असेल, उद्देश असेल. मग एकटे तेच आपले संवर्धन करू शकतात का, नाही. तर सरकारसुद्धा या त्यांना काय करेल, काहीतरी सहाय्य करेल, काहीतरी प्रोत्साहन देईल. हेच या कलमामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन. जसं एखादी संस्था स्थापन झाली की त्यांचा उद्देश आहे की संपूर्ण विद्यार्थ्यांना वाचनालयाची रुची वाढवून देणे किंवा वाचनामध्ये रुची वाढवून देणे. आता ती संघटनाच एकटं कार्य करू शकते का, नाही. सरकारने जर तिला साथ दिला तर काय होईल, आणखी ते चांगलं आपलं कार्य करू शकेल. समजलं की नाही. तर सरकारचे कर्तव्य आहे, जर अशा प्रकारच्या चांगल्या उद्देशासाठी जर अशा प्रकारच्या सहकारी सोसायट्या जर स्थापन केल्या जात असेल तर त्यांना त्यांच्या कार्यात काय करणे, मदत करणे, म्हणजेच प्रोत्साहन देणे. हे सरकारचं काय आहे, कर्तव्य आहे. आणि हेच दिलेलं आहे तुम्हाला कशामध्ये, 43. कळलं इथपर्यंत. तर हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. तर आणि 41B आणि त्यानंतर आपण येऊया 44. 44 तो खूपच इंटरेस्टेड. 44 काय म्हणते, 44 म्हणते समान नागरी कायदा. समान नागरी कायदा अस्तित्वात आणणे हे कोणाचं कर्तव्य आहे. समान नागरी कायदा अस्तित्वात आणणे सरकारचं कर्तव्य आहे. मला सांगा, तुम्ही सांगा की आपल्या देशामध्ये समान नागरी कायदा आहे का.
आहे आपल्या देशात समान नागरी कायदा? इक्वल लॉ आहे का? इक्वल लॉ आहे का? किती जणांना वाटते? हात वर करा. नाही नाही नाही, मार्गदर्शक तत्वांबद्दल बोला. हां, मूलभूत कर्तव्यात तर काही जाण्याची आवश्यकताच नाही, कारण की तिकडे समान नागरी कायदा वगैरे नाही. युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे का आपल्याकडे? युनिफॉर्म सिव्हिल कोड बोला, आहे का? आहे? ऋषी आहे? समान नागरी कायदा आहे का? नाही. आहे? नाही. वीरेंद्र नाही. हां, रांगडाले आहे? नाही. तर उत्तर लक्षात घ्या की आपल्या इथे समान नागरी कायदा नाही आहे. लक्षात घ्या की आपल्या इथे समान नागरी कायदा नाही आहे, मात्र अस्तित्वात आणणे कोणाचं कर्तव्य आहे? सरकारचं कर्तव्य आहे. आपल्या इथे समान नागरी कायदा नाही आहे याचा अर्थ तुम्ही कावरून याला सोपा दाखला जर मी द्यायला गेलो, हिंदूंसाठी कायदा वेगळा, मुस्लिमांसाठी कायदा वेगळा, स्त्रियांसाठी कायदा वेगळा, पुरुषांसाठी कायदा वेगळा.